निवडणुकीच्या काळामध्ये एक सर्वसाधारण प्रक्रिया असते. जे गुंड असतात, जे दाखलेबाज असतात, जे वॉन्टेड असतात, जे तडीपार असतात, अशा सगळ्या लोकांना पकडण्यात येतं आणि त्यांना तुरुंगामध्ये बंद करण्यात येतं. जेणेकरून जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असेल, मतदान सुरू असेल, तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये यांचा कोणताही अडथळा होणार नाही. यांच्यामार्फत कोणतीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू शकणार नाही. आता जे अन्य ठिकाणी होतं ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा झालं. गेल्या 60 तासामध्ये पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 2473 गुंडांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी प्रचंड बिथरलेले आहेत. काल रात्री सुद्धा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि ममता बॅनर्जी यांचा जो संताप आहे तो याच कारणामुळे आहे. त्या असं म्हणतात की आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जाते. आता ममता बॅनर्जी यांनी उघड कबुली दिलेली आहे की जे गुंड अटक करण्यात आलेले आहेत ते तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे ममता बॅनर्जी यांनी कबुली दिलेली आहे की तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते गुंड असतात. म्हणजे यांची हिंमत बघा. जाहीर सभेमध्ये ममता बॅनर्जी हिंदूंना धमकावतात की आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. ज्या क्षणी आम्ही हटू तेव्हा एक विशिष्ट समाज काही सेकंदात तुम्हाला संपवून टाकेल. अभिषेक बॅनर्जी जाहीर सभेतून मतदारांना धमकी देतात की काही मतदारसंघामध्ये आम्ही हरलो, औदार्य म्हणून आम्ही तुम्हाला सोडून दिलं, परंतु यावेळी मी बघतो 4 मे नंतर दिल्लीतून तुम्हाला वाचवायला कोण येतं. म्हणजे अशा प्रकारच्या धमक्या जे लोक देत होते ते आता कायदा सुव्यवस्थेच्या नावाने थैथयाट करतायत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या नावाने थैथयाट करतायत. कारण त्यांना स्पष्टपणे दिसतंय केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांमुळे या निवडणुकीमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करता येत नाहीये.